देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस. स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासातलं अभूतपूर्व साहस दाखवून, परकीय सत्तेला झुगारून, परदास्याच्या लोहशृंखला तोडून मातृभूमीला बंधनमुक्त करण्याकरता अगदी बालपणातच शत्रूशी झुंज देऊ ही कल्पना उराशी बाळगून हिंदुस्थानचे स्वातंत्र्य प्रस्थापित करू असे म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोस. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक येथे झाला. त्यांचे वडील मान्यवर वकील होते. मुलाने सुद्धा शिकून उच्च अधिकारी बनावे असे त्यांना पहिलेपासूनच वाटत होते. सुभाषबाबू होतेही मेहनती. त्यांनी इंग्रजांच्या त्याच्यामध्ये पहिल्या 5 येऊन ICS परीक्षा पास झाले. अत्यंत कठीण असणारी परीक्षा पास झाले, पण त्यांनी त्यांची डिग्री वापस केली. मग त्यांना लक्षात आलं की आपल्या आधी पण कोणी केलं आहे, तर ते होते विनायक दामोदर सावरकर. सगळ्या कष्टाने मिळवलेली डिग्री त्यांनी ब्रिटिशांची नोकरी पत्करणार नाही या कारणास्तव वापस केली. आणि सुभाषबाबू हे दुसरे होत की त्यांचंसुद्धा देशभक्तीपुढे मला काहीही महत्त्वाचं नाही म्हणून ते सुद्धा नोकरीत रुजू झाले नाहीत. अनेक थोर देशभक्तांपैकी चित्तरंजन दास हे सुद्धा त्यांचे गुरु समजा होते. त्यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. दासबाबू महापौर आणि बोस हे महापालिकेचे प्रमुख अधिकारी म्हणून बनले. पण त्यांना एक गोष्ट नेहमी खटकत असे, ती म्हणजे इंग्रजांना देण्यात येणारी मानपत्रे. चीफ एक्झिक्युटिव्ह पदावर असताना त्यांच्या लक्षात आलं की पक्षाकडे असलेल्या काही राशींपैकी काही पैसे वेगळे काढून ठेवण्यात येत असत, कारण त्या पैशाचा वापर जे ब्रिटिश अधिकारी त्या जागेवरून बदलून दुसरीकडे जात असत त्यांच्या सेंड ऑफसाठी वापरायचे. त्यांचा सत्कार, भली मोठी गिफ्ट त्यांना द्यायचे. म्हणजे तुम्ही आमच्यावर अत्याचार करून जे उपकार केलेत ना, त्याबद्दल तुमचा सत्कार असो. हे नेताजींना पटलं नाही. तेव्हा त्यांनी ती रक्कम तिथे न देता जे कोणी स्वातंत्र्य लढ्यात होते, हुतात्मा झाले किंवा काही कारणास्तव आता ते काम करू शकत नाहीत, अशांना पेन्शन म्हणून देण्याचं ठरवले. ही खरी देशभक्तांची तळमळ होय. त्यामुळे ते क्रांतिकारी विचाराचे असे इंग्रजांना संशय येऊ लागला. त्यांना अटक करण्यात आली. 1929 महाराष्ट्र प्रांतिक अध्यक्षपदावरनं संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली त्यांनी. त्यावेळी महात्मा गांधी यांच्याशी त्यांचे बरेच मतभेद झाले. काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या सभासदांनी सुभाषचंद्रांना सहकार्य केले नाही व त्यांना अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. पट्टाभी सीतारामय्यासारख्या दिग्गज राजकारण्याचा पराभव करून सुभाषबाबू जिंकून आले, पण अभिनंदनाचा एकही शब्द त्यांना मिळाला नाही. उलट त्यांना काँग्रेसच्या लोकांनी मदत न करावी याचे आवाहन गांधीजींनी केले आणि त्याप्रमाणे नॉन कॉपरेशन मुवमेंट इथे सुद्धा चालू झाले आणि शेवटी त्यांना आपल्या पक्षाचा त्याग करावा लागला. सुभाषबाबू खरं सोनं होतं. त्यांना वारंवार आपल्या सत्वाची परीक्षा द्यावीच लागत होती. सुभाषबाबूंच्या संकल्पनेत संपूर्ण स्वराज्य होते, पण गांधीजींना मात्र वसाहतीच्या स्वराज्याची मागणी केली. आणि सुभाषबाबू तुरुंगात असताना गांधींनी ब्रिटिशांशी तह करून पण टाकला. बऱ्याच नेत्यांनी ही गोष्ट आवडली नाही, त्यांनी विरोध पण केला. भगतसिंगाची फाशी रद्द करावी ही मागणी गांधींनी करावी, नाहीतर तह रद्द करावं असं सुभाषबाबूंचं म्हणणं होतं. पण गांधीजींनी कोणा देशभक्ताच्या प्राणापेक्षा आपला शब्द अधिक महत्त्वाचा मानला आणि त्यामुळे भगतसिंगाची फाशी कायम राहिली, जी थांबू शकली असती. पण येथेही सुभाषबाबूंच्या शब्दांना अपयशच आले. शिक्षा रद्द तर झालीच नाही, पण अब्दुल रशीद याने एका संन्याशाचा खून केला तरी त्याला माफी मिळावी म्हणून आणि सोडवण्यात यावे यासाठी मात्र बापूंनी भरपूर प्रयत्न केले होते. कोणत्या प्रयत्नांनी स्वातंत्र्ययुद्ध उभारता येईल या प्रयत्नांच्या विचारातच फॉरवर्ड ब्लॉकची निर्मिती झाली होती. यावेळेस हिंदू या नात्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांची त्यांनी अचानक भेट घेतली. सावरकरांच्या भेटीत विचार पक्का करून कार्याला आरंभ केला. जपानने आता इंग्लंडविरुद्ध युद्ध पुकारले तर तुम्ही परदेशात जाऊन ब्रिटिशांशी लढा असे त्यांनी सुचवले. त्यावेळी सावरकरांची गर्जना केली होती, हिंदूंनो सैन्यात शिरा. त्यामुळे आझाद हिंद सेनेची निर्मिती झाली होती. जवळपास 40,000चं सैन्य आझाद हिंद फौजेला मिळालेलं होतं. सावरकरांचं म्हणणं एकच होतं की तुम्ही सशस्त्र क्रांतीचं ट्रेनिंग घेऊन घ्या, तुम्हाला आलं पाहिजे. ठीक आहे, बंदुकीचे टोक वेळेवरती कुठल्या दिशेनं फिरवायचं ते आपल्यावर अवलंबून आहे. याचासुद्धा बऱ्याच जणांनी निषेध केला. सावरकर म्हणतात इंग्रजांना जाऊन भेटा.
त्याच्या पाठोपाठ सुभाषबाबूही चालले. नाही, त्याच्या मागची भावना समजा की आपण जे देऊ शकत नाही ती शस्त्र ब्रिटिशांकडे आहेत आणि ती जर शिकलेली असेल तर आपण त्यांच्याच विरुद्ध त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. पण हे समजणार कोण? प्रत्येक वेळेस काही ना काही तात्कालिक कारण काढून नेताजींना अटक करण्यात येत असे. कारण त्यांचे वाढते वर्चस्व ब्रिटिशांनाच काय, पण आपल्या इथल्या नॅशनल काँग्रेसवाल्यांना सुद्धा जरा घातकच वाटत होते. देशभक्तांशी संबंध असल्याच्या आरोपावरून सुभाषबाबूंना मंडालेच्या कारागृहात पाठवण्यात आले. तेथील हवामान, वातावरण, खाण्यापिण्याच्या वेगळ्या सवयी यांचा त्यांच्या प्रकृतीवर अतिशय वाईट परिणाम झाला. पण याच तुरुंगात असताना टिळकांनी गीता रहस्य लिहिलं. ह्या गोष्टी ते वारंवार आपल्या मनाला समजवत आणि धीर देत असत. अखेर लोकक्षोभ उसळू नये म्हणून इंग्रजांनी त्यांची सुटका केली. सुटकेनंतर ते स्थानबद्धतेत कलकत्त्याला असले होते. त्यांना घरीच नजरकैदेत ठेवण्यात आले. पण आता इथून सुटायचे कसे? सुभाषचंद्रांना शिवाजी महाराजांबद्दल फक्त आदरच नव्हता, तर त्यांचे विचार अंमलात आणणारे त्यांचे ते अनुयायी होते. कलकत्त्याला स्थानबद्धतेत असताना बाहेर कडक पोलिसांचा पहारा होता. पण त्यातून निसटायचे कसे? फारच अवघड कार्य. त्यावेळी त्यांच्या डोक्यात विचार आला की शिवाजी महाराज पण त्या आग्र्याला असेच अडकले होते. मग काय, ते कसे निसटले? आठवलं सगळं आणि त्या युक्तीनुसारच सुभाषबाबू पण वेषांतर करून नजरकैदेतून केव्हा निसटले हे कोणाला कळले देखील नाही. अनेक संकटांना तोंड देत देत पाणबुडीद्वारा ते टोकियो, जपान, जर्मनी असा प्रवास केला. ते आपल्या भारताच्या स्वातंत्र्याबद्दलचे विचार त्यांना समजावून सांगितले. इव्हन हिटलरसुद्धा त्यांना मदत करण्याला तयार झाला. आझाद हिंद सरकारला 9 राष्ट्रांनी मान्यता दिली. पण हे बघितल्यावर विठ्ठलभाई पटेल यांना अतिशय आनंद झाला की त्यांनी सगळ्या देशांना हाताशी धरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी हा मुलगा काहीतरी करतो आहे. तर त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात सरळ लिहिलं होतं की माझी सर्व संपत्ती याला देण्यात यावी. पण शेवटी मृत्यूपत्रसुद्धा खोटं ठरवून ते पैसे गांधीजींच्या हरिजन आश्रमाला देण्यात आले. जर्मनीतील विशेष भारतीय सैनिकांनी तसेच बर्लिनमधील अधिकाऱ्यांनी कौतुकाने सुभाषबाबूंना नेताजी म्हणायला सुरुवात केली होती. आणि खरोखरच या महान नेत्याने आपल्या नेतृत्वाखाली अंदमान निकोबार बेटांनासुद्धा मुक्त करून शहीद द्वीप व स्वराज द्वीप अशी नावे दिली. सावरकरांच्या 123 क्रमांकाच्या खोलीत जाऊन प्रणाम केला आणि 1944ला आझाद हिंद सेनेचे कार्यालय रंगूनला नेलं. ब्रिटिशांनी युद्धाला प्रारंभ केला तो 1944मध्ये. त्यामध्ये भारत माता की जय आणि नेताजी की जय या घोषणा दणाणून उठल्या. स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. पण गांधीजी आणि जिन्ना यांच्यामध्ये चालू असलेला फाळणीचा विचार हा त्यांना अतिशय क्लेशदायी होता. भारतमातेची चिरफाड करणाऱ्यांचा मी कट्टर विरोधी आहे अशी घोषणा आझाद हिंद रेडिओवरनं त्यांनी जाहीरपणे दिली. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की या अग्निकुंडामध्ये हजारो लोकांनी, स्वातंत्र्यवीरांनी जी काही आहुती दिलेली आहे ती अखंड हिंदुस्थानासाठी, ना की हिंदुस्थान आणि पाकिस्तान असे मातेचे 2 तुकडे होण्यासाठी. परंतु त्यांच्या याही विरोधाचा काहीही फायदा झाला नाही आणि गांधी नावाच्या राष्ट्रपित्याने एका नव्या पाकिस्तानाला जन्म दिला. बालपणापासून देशसेवेचे व्रत स्वीकारून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न तर केले, पण सुभाषबाबूंचे हे कार्य काळाला देखील पाहवले नाही. आकस्मिकपणे त्यांच्या विमान दुर्घटनेत मृत्यू ओढवला असे सांगण्यात येते. खरे खोटे कोणालाही माहीत नाही. त्याच्यानंतर ते कोणत्या पद्धतीने राहिले का नाही हे विचारसुद्धा कोणी केला नाही किंवा जाणून घ्यायचा प्रयत्नसुद्धा त्या सरकारांनी केलेला नाही. त्यांचा जय हिंद हा नारा फक्त अभिवादनाचा शब्द न राहता एक स्फूर्तिदायक मंत्र झाला होता. आणि आजही भारतीय सेनेचा उत्साह वाढतो तो जय हिंद या नाऱ्यानेच. आणि वीरश्री संचारते ती छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि हर हर महादेव या रणगर्जनेने. अशा या थोर क्रांतिकारक सुभाषचंद्र बोस यांचे प्रत्येक भारतीयाच्या मनात एक वेगळे मानाचे स्थान आहे आणि त्यांना सगळ्या भारतीयांतर्फे शतशः नमन.